जत जिल्हा सांगली येथे शाही मशीदच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा केला अनेक मान्यवरांनी सत्कार। जत जिल्हा सांगली येथे शाही मशीदच्या अध्यक्षपदी डॉक्टर शफीकभाई इनामदार यांची निवड झाल्याबद्दल जत शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी मुस्लिम समाज संघटनेचे नेते व कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय सलीम भाई गवंडी, जत शहरातील युवा नेते माननीय श्रीकांतदादा सोनवणे, जत येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनराव माने पाटील, TV1 मराठीचे संपादक मनोहर पवार, प्राध्यापक कुमार इंगळे यांच्यासह या सत्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। आज आपल्या जत शहरातील जत तालुक्यातील संस्थानिक काळापासून श्रीमंत महाराजांनी जी मशीद आम्हाला दिली त्या मशिदीच्या प्रेसिडेंटच्या पदी आमचे मित्र, आमच्या तालुक्यातील मुस्लिम समाजाचे धडाडीचे नेते त्यांची आज इथं अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। शाही मस्जिद अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून आपल्या जत तालुका मुस्लिम समाजाचे तालुका उपाध्यक्ष माननीय आसिफभाई मकानदार यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे। ही दोन जोडी जी आहे ही अगदी म्हणजे तालुक्यातील समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, शहराच्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी अत्यंत चांगलं काम करतील अशी मला आशा आहे। आज त्यांची निवड झाल्याबद्दल आपल्या जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं व किस्मत मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। त्या प्रसंगी आमचे जत शहर मुस्लिम समाजाचे नेते शौकतभाई, असलमभाई हुजरे, डॉक्टर लालू हैदराबादे, महबूबभाई गवंडी, अजित कारजोळ, महमूद शेख व पत्रकार वार्ताहर बंधू उपस्थित होते। मी सर्वांचं या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभारी आहे। आज जतमधील सर्वात मोठी मानली जाणारी मस्जिद आणि इतिहासकालीन मस्जिद, त्या मस्जिदीचे आमचे मित्र, सहकारी, मार्गदर्शक माननीय शफीकभाई इनामदार अध्यक्षपदी कार्यरत, तर उपाध्यक्षपदी आमचे आसिफभाई म्हणून त्यांना पद मिळालं। प्रथम मी या दोघांचंही या पदी शुभेच्छा देतो। आम्ही वेळोवेळी त्या मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रम असतात, हिंदू आणि मुस्लिम एकत्मतेचे कार्यक्रम असतात, त्या प्रसंगी उरूस असेल, मोहरम असेल, या ठिकाणी आम्ही जाऊन महाप्रसादाचं आयोजनही करतो आणि स्वादही घेतो। अशाच प्रकारे इथून पुढच्या देखील काळात शफीकभाई असतील, आमचे त्यानंतर आसिफभाई असतील, या सर्वांच्याच मदतीने आणि आमच्या सहकार्याने तिथे हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्मियांच्या वतीने जो काही कार्यक्रम एकत्मतेचा करता येईल तो करण्याचा चांगला प्रयत्न करतो। शहरातील संस्थानकालीन मस्जिद असलेली शाही मस्जिद अत्यंत आमच्या वाडवडिलांपासून, आमच्या पूर्वजांच्या आणि आमचे वाडवडील यांनी निर्मित केलेली ही शाही मस्जिद अत्यंत शहरामध्ये ही मस्जिद पहिली मस्जिद आहे। त्या ठिकाणी आमचे पूर्वज लोक अत्यंत थोडक्या बोटावर मोजणाऱ्या इतक्या लोकांनी या मशिदीची सुरुवात नमाज पठणातून केली। त्यांनी आमच्या समाजामध्ये शिस्तीचं पालन आणि नमाजाचं महत्त्व काय, नमाज पठण कशासाठी करायचं याचं महत्त्व त्या आमच्या पूर्वज लोकांनी आमच्या समाजातील लोकांना समजावून सांगितले। त्यावेळची परिस्थिती अत्यंत आमच्या समाजाची बिकट होती। अत्यंत छोटे मोठे उद्योग करून उदरनिर्वाह लोक करत होते आणि मशिदीकडे पाठ फिरवत होते। अशा कठीण प्रसंगी आमच्या वाडवडिलांनी, आमच्या पूर्वजांनी या मशिदीची निर्मिती केली आणि आज ही मशीद बघितली तर या जत शहरामध्ये सर्वात मोठी मस्जिद आहे आणि याला खूप मोठं महत्व आहे। अत्यंत या शाही मस्जिदमध्ये मुस्लिम समाजापेक्षा हिंदू धर्म खूप त्या शाही मस्जिदीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व देते आणि मोहरम सारखा मोठा उत्सव या शाही मस्जिदीमध्ये संपन्न होते आणि हे सर्व काही मोहरमचा सण आमचे सर्व हिंदू धर्मातील सर्व बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात। अशा ह्या संस्थानिकालीन शाही मस्जिदीच्या आज माझी खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे।
त्या मशिदीचा अध्यक्ष म्हणून आज माझी निवड झालेली आहे. आपण सर्वजण या प्रसंगी मला शुभेच्छा दिला त्याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांचा आभार मानतो आणि इथं थांबतो. Press the bell icon on the video and never miss another update.